हॅलो मित्रांनो मित्रांनो आज आपण बघणार आहोत या एक्झाम बद्दल विशेष माहिती। MBA एंट्रन्स म्हटलं की आपल्याला माहिती असतं MBAच्या भरपूर एंट्रन्स आहे। जगामध्ये ज्या फेमस असणाऱ्या काही एक्झाम्स आहेत त्यांच्यापैकी एक एक्झाम जर म्हटलं तर दॅट इज द MBA एंट्रन्स, ज्यामध्ये कॅट या एक्झामचा समावेश केला जातो। मग जसं की मी म्हटलं, समजा IIM असेल म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लाईक अहमदाबाद असेल, त्यानंतर अजून बरेचसे जे काही IIMचे इन्स्टिट्यूट आहेत हे कंडक्ट करतात, त्या एक्झामचं नाव म्हणजे MBA एंट्रन्ससाठी जी एक्झाम असते दॅट इज कॉल्ड एज कॅट। मग ही कॅट एक्झाम नेमकी असते काय, कशासाठी घ्यायची आहे आणि नेमकं ही एक्झाम दिल्यानंतर फायदे काय काय होतात, नेमकं काय आहे याबद्दलची काही जनरल माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। आणि या एक्झाम मध्ये नेमकं सिलेबस काय असणार आहे, कशा पद्धतीने तयारी करायची आहे, या सगळ्या गोष्टी, कॅट एंट्रन्स एक्झामचा सिलेबस काय, त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे, काय काय आपण केलं पाहिजे, आणि 13 तारीख ही लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची, तर नेमकं आपण कसं अप्लाय केलं पाहिजे किंवा काय, या सगळ्या गोष्टी एकने एक आपण आज आता समजून घेऊया। सो सगळ्यात पहिल्यांदा कॅट ही एंट्रन्स नेमकी कशासाठी असते। सगळ्यात पहिले ही एक्झाम जी आहे ती एक्झाम आहे MBA प्रोग्राम जो असतो त्या MBA साठी। बऱ्याचशा जर आपण बघितल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड काही लोक जे आहेत ते MBA मध्ये जर समजा चांगलं करिअर करायचं आहे तर अशा दृष्टिकोनातून IIM अहमदाबाद या कॉलेजला बघतात। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ह्या ज्या काही संस्था आहेत या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज लाईक प्लेसमेंट असेल, खूप चांगली प्लेसमेंट जी आहे ती IIMच्या माध्यमातून देण्यात येते। लाईक मग मी म्हटलं साधारण 1 CR प्लस पॅकेज देणारे सुद्धा जॉब यांच्यामध्ये प्लेसमेंटमध्ये जे आहेत ते दिले जातात। यानंतर चांगले पगार देणारे जे नोकरी आहेत ती नोकरी या ठिकाणावरून मिळते, म्हणून मॅक्झिमम फोर्स तिकडे असतो। ठीक आहे, सोबतच ज्या लोकांना बिझनेस वगैरे करायचा आहे आणि बिझनेसमध्ये पुढे ग्रो करायचं आहे अशा लोकांसाठी सुद्धा यांच्याकडे काही प्रोग्राम्स असतात, त्या प्रोग्रामला सुद्धा लाईक एक्झिक्युटिव्ह MBA वगैरे पण असतं, तिकडे पण ते लोक प्रेफर करतात। मग ह्या टाईपच्या एक्झामला एवढं महत्त्व का आलेलं आहे याचं कारण आहे मित्रांनो, आजकाल आपल्याला माहिती आहे स्किल एज्युकेशनवरती खूप जास्त भर दिला जातोय। आणि मग स्किलवालं जे एज्युकेशन आहे, जसं की आपण बघितलं असेल मागे स्टार्टअप इंडिया नावाने काही मुवमेंट चालल्या, ज्यामध्ये बिझनेस, छोटे मोठे बिझनेस जे होते, जे सनरायझर्स होते, नेमकेच उदयाला आलेले असे काही बिझनेसेस मिडल स्टेजला गेले, असे मिडलला असणारे जरा लार्ज स्केलला चालले। पण या सगळ्या कंपन्यांना जे काही सांभाळणारे लोक आहेत त्या लोकांची गरज भरपूर जास्त वाढत चालली आहे। आणि म्हणून काय झालंय, मॅनेजमेंट हा एक जरा चांगला स्कोप असणारा कोर्स जो आहे तो बनतोय। आणि म्हणून या MBA एंट्रन्ससाठी जी कॅट एक्झाम आहे ह्या एक्झामचं महत्त्व सध्या त्यामुळे वाढतंय। जर मी म्हटलं समजा ही एक्झाम कोणत्या स्वरूपाची असते, CBT असते, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती असते। एक CBT एक्झाम होते, कम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाईन पद्धतीची एक्झाम, ज्यामध्ये सिलेबसमध्ये व्हर्बल अबिलिटी असतं आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन VARC। इंग्लिश हा जो सेक्शन आहे तो इकडे मित्रांनो व्हर्बल अबिलिटी या नावाने विचारला जातो। दुसरा असतो DI and LR, हा वाला सेक्शन म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग यांना कंबाईन विचारलं जातं। आणि क्वांटिटेटिव्ह अबिलिटी ज्याला आपण म्हणतो क्वांट, तो वाला पार्ट याच्यामध्ये वेगळा येतो। आणि याच्यासाठी आपल्याला ड्युरेशन मिळतं 120 मिनिट्स विथ 40 मिनिट्स पर सेक्शन। एका सेक्शनला 40 मिनिटं असे मिळतात मित्रांनो, एका सेक्शनला साधारण 40 मिनिटं जे आहेत ते आपल्याला मिळतात टोटल। मग आता हे नेमकं काय काय असतं, डिटेलमध्ये यांचा सिलेबस काय काय, ओव्हरऑल एक करून आपण समजून घेऊया। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा नेमकं सिलेबसमध्ये काय असतं, व्हर्बल अबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय काय येतं। रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आपल्याकडे पॅसेजवाला पार्ट म्हणतो आपण, तो इकडे बऱ्यापैकी असतो। जर मी म्हटलं कॅट एक्झाम, जर तुम्हाला कॅट एक्झाम क्रॅक करायची आहे तर यासाठी सगळ्यात चांगला फॉर्म्युला मित्रांनो, ज्या लोकांचं VARC वरती कमांड आहे, म्हणजेच ज्यांचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असते, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते। कारण सगळ्याचा सगळा मिळून आपल्याला स्कोर लागतोय। आणि मग ओव्हरऑल जर तुम्ही समजा यामध्ये भरपूर मार्क घेतले तर साहजिकच उरलेल्या सेक्शनमध्ये कमी मार्क्स असतील तरी सुद्धा चालतं। आणि म्हणून मित्रांनो, जर इंग्लिश चांगलं असेल तर त्या केसमध्ये इथे ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली बनते। या सोबत व्हर्बल लॉजिक, ज्याला अल्फा न्यूमेरिक सिरीज वगैरे वाले चॅप्टर्स जे आहेत ते सुद्धा इकडे याच्यामध्ये कन्सिडर केले जातात। बाकी मग ग्रामर वाला पार्ट खूप जास्त नसतो, इकडे युसेज बेस वाला जो पार्ट आहे, लाईक जसं की मी म्हटलं RC कॉम्प्रिहेन्शन वाला पार्ट, हा इकडे बऱ्यापैकी जास्त असतो, चांगला विचारला जातो। आणि व्होकॅब्युलरी पण इकडे बऱ्यापैकी विचारली जाते।
ठीक आहे. जसं की मी म्हटलं समजा ऑड वन आउट नावाचा प्रकार, जसं एरर असतं एररवरती बेस ऑड वन आउट, म्हणजे दिलेले जे वाक्य आहे त्याच्यापैकी वेगळं वाक्य नेमकं कोणतं आहे ते ओळखा. पॅराजंबल वाले क्वेश्चन पण तिकडे येतात, क्लोज टेस्ट वाले क्वेश्चन पण तिकडे येतात, पण जरा प्रमाण त्या मानाने कमी असतं. ठीक आहे. सो ह्या टाईपने याचे क्वेश्चन्स जे आहेत ते बनतात. ठीक आहे. टोटल मी म्हटलं DI डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग, मग DI पण असतं आणि सोबत लॉजिकल रिझनिंग, याच्यात डेटा ॲनालिसिस, मग ग्राफ पाय आणि चार्ट वगैरे ग्राफ त्याच्यामध्ये असतात, लॉजिकल पझल असतात, सेटिंग वगैरे वाला पार्ट असतो. क्वांटिटेटिव्ह अबिलिटीच्या बाबतीत अरिथमॅटिक विचारलं जातं, अल्जेब्रा आणि जिओमेट्री वाला पार्ट सुद्धा इकडे असतो. एक एक सब्जेक्ट वाईज अजून डिटेल काय काय बनतं ते थोडंसं आपण बघून घेऊ. मग आता एक्झामचा पॅटर्न नेमका काय असतो, एक्झाममध्ये नेमकं काय काय विचारलं जातं, कशा पद्धतीने विचारलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स अराउंड 66 लास्ट इयरचे जे होते हे व्हॅरी करतात मित्रांनो. कधी 60 विचारतील, कधी 66 विचारतील, कधी जास्त विचारतील, कधी कमी पण विचारू शकता, पण अप्रॉक्सिमेटली पॅटर्न जो असतो तो साधारण याच्याच आजूबाजूला कुठेही असतो. ठीक आहे. MCQs अँड नॉन MCQs असे दोन्ही टाईप असतात. इच करेक्ट आन्सर गिव्स 3 मार्क्स +3 मार्क्स करेक्ट आन्सरला, आणि निगेटिव्ह मार्क म्हणजेच -1 फॉर MCQ. जे ऑब्जेक्टिव्ह वाले असतात त्याला -1 मार्क, म्हणजेच आपण म्हणू शकतो 1/3 ज्याला म्हणतो आपण ती वाली. मीन्स जर मी म्हटलं समजा 3 क्वेश्चन जे तुम्ही एक क्वेश्चन बरोबर केला 3 मार्क भेटले, पण एक क्वेश्चन चुकला जे सॉल्व्ह केलेले त्यांच्यापैकी, तर तुमचा 1 मार्क जो आहे तो मायनस होणार आहे. आणि सेक्शनल टाइम असतो 40 मिनिटांचा एका सेक्शनसाठी. हा आत्ताच करण्यात आलेला आहे सेक्शनल वाला टाइमिंग, ज्या माध्यमातून 120 जो क्युम्युलेटिव्ह टाइम असायचा तो आता काय करण्यात आलेला आहे, सेक्शन वाला टायमिंग जो आहे तो करण्यात आलेला आहे. मग हे थोडे छोटे मोठे बदल जे आहेत ते सध्या रिसेंटली झालेले आपल्याला भेटतात. ठीक आहे. यानंतर मग काय करायला पाहिजे, कशावरती फोकस असला पाहिजे, काय काय करायचंय सब्जेक्ट वाईज आपण यामध्ये बघू. VARC मध्ये काय करायचंय, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग रीडिंग स्पीड. इकडे रीडिंग स्पीड आपल्याला काउंट कशी करायची ते मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं, ते एकदा बघून घ्या. जी आपली स्पीड असते ती कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल ते एकदा ठरवून घ्या आणि स्वतःची रीडिंग स्पीड वाढवा. कॉम्प्रिहेन्सिव्ह वाले स्किल्स डेली मॅक्झिमम अंडरस्टँड कसं करता येईल ते समजून घ्या. लाईक रीडिंग मोठी गोष्ट नाही आहे, पण ते रीड केल्यानंतर नेमकं काय समजलं दॅट मॅटर्स अ लॉट. आणि मग ते तुम्हाला समजायला लागलं म्हणजे समजून घ्या यू आर ऑन द राईट ट्रॅक. म्हणून ती कॉम्प्रिहेन्शनची स्पीड वाढली पाहिजे. बिल्ड अ स्ट्रॉंग व्होकॅबलरी. व्होकॅबलरी कशी इंप्रूव्ह करायची आहे, तर द हिंदूवाली जी व्होकॅब आहे रोजच्या रोज आपण ज्या पद्धतीने एक PDF मधनं PDFच्या फॉर्ममध्ये ते करून घेतोय, प्रत्येकाने त्या वेळेने जा, नक्की त्याच्यातून फायदा होईल. वर्क ऑन ग्रामर अँड सेंटेन्स करेक्शन. मी म्हटलं ना आउट ऑफ द कंटेक्स्टवाला जो ग्रामरचा पार्ट आहे त्याच्यावर बेस आपल्याला काही क्वेश्चन्स याच्यामध्ये बनतात, आणि एडिटोरियल्स किंवा न्यूजपेपरवाले जे आहेत ते वाले पार्ट बघत चला, त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल. ओव्हरऑल मी म्हणाल त्यासाठी आपला द हिंदूवालं रोजच्या रोज इंग्लिश पिटारा या टेलिग्राम चॅनलवरती जे रोजच्या रोज येतं ते वालं एडिटोरियल करत चला, त्यातून तुम्हाला भरपूर फायदा होऊन जाईल. ठीक आहे. ये था इंग्लिश के बारे में. व्होकॅबवरती तिकडे बऱ्यापैकी फोकस असला पाहिजे, कारण व्होकॅब बऱ्यापैकी डेंजर व्होकॅब जी आहे ते आपल्याला कॅटमध्ये बघायला भेटते. ठीक आहे. चलो आगे चलते हैं. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग साठी काय असली पाहिजे, DI आणि LR साठी काय असलं पाहिजे. प्रॅक्टिस सॉल्विंग लॉजिकल पझल. मॅक्झिमम लॉजिकल पझल्स सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. वर्क ऑन इंटरप्रिटिंग डेटा फ्रॉम चार्ट्स अँड ग्राफ. हळूहळू ती सवय करा. मॅक्झिमम DI वाला पार्ट करायचा आहे. जे DI केसलेट वाले वगैरे म्हणतो आपण ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त विचारले जातात. डेव्हलप अँड अॅनालिटिकल अप्रोच टू प्रॉब्लेम्स. अॅनालिटिकल अप्रोच ठेवा. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय ते सॉल्व्ह केल्यानंतर हेच उत्तर का आलं ते पण त्याला जस्टिफाय करण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे. या टाईपने आणि फॉर्मली प्रॅक्टिस करा. फायनली प्रॅक्टिस करा केसलेटची, आणि कंडिशन्स ज्या आहेत टाईमनुसार ज्या काही कंडिशन्स बनतील त्यानुसार त्याला सॉल्व्ह करण्याची सवय लावा. एकदा तेवढा सगळा सेगमेंट तुम्ही प्रॉपरली वेळेत बसवला म्हणजे यू आर ऑन द राईट ट्रॅक. मग काय काय करायला पाहिजे, क्वांटिटेटिव्ह साठी काय करायचं आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहेत अरिथमॅटिक्ससाठी कमर्शियल, अल्जेब्रा आणि जिओमेट्री असा सगळाच पार्ट याच्यामध्ये असतो. प्रॅक्टिस मेंटल मॅथ फॉर फास्ट कॅल्क्युलेशन. मॅथ्सची लेवल बऱ्यापैकी चांगली असते कॅट एक्झाममध्ये. सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स, याचे पेपर सुद्धा अवेलेबल असतात, तुम्ही ट्राय करू शकता. आणि फोकस ऑन टॉपिक्स लाईक पर्सेंटेज, टाइम अँड वर्क अँड प्रोबॅबिलिटी.
साधारण 7 मार्कांचे 7 ते 8 मार्कांचे क्वेश्चन तुम्हाला या छोट्या छोट्या चॅप्टरवरती बघायला भेटतील. म्हणून ह्या टाईप मधलं आपण प्रिपेअर करणं कधीही चांगलं. ओके का? यानंतर टाइम मॅनेजमेंट टेक्निक ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅट एक्झामसाठी. जर तुम्हाला आता पेपर दिला आणि सांगितलं तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, व्हॉट विल हॅपन, तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार जर तुम्हाला वेळेचं बंधन नसेल. इथं आपल्याला प्रॉब्लेम फक्त आणि फक्त टाइमचा असतो, वेळेचा असतो. वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे म्हणून आपल्याला जास्त महत्वाचं. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी APSTA या टाईपमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अलोकेट स्पेसिफिक टाइम फॉर ईच सेक्शन. प्रत्येक सेक्शनला प्रॉपर टाइम द्या प्रॅक्टिस करताना सुद्धा. प्रायोरिटाइज हाय स्कोरिंग सेक्शन्स. तुमच्यापैकी जर व्हर्बल अबिलिटी तुमचं चांगलं असेल तर मॅक्झिमम फोकस व्हर्बल वरती करा. तुम्हाला क्वांट चांगलं वाटतंय क्वांट वरती फोकस करा. तुम्हाला वाटतंय रिझनिंग भारी आहे मग रिझनिंग वरती फोकस करा. तुमचा जो टॉपिक भारी असेल त्याला फोकस करणं कधी पण चांगलं. सॉल्व इझियर क्वेश्चन फर्स्ट अँड देन टॅकल हार्डर वन्स. पहिले इझी वाले क्वेश्चन घ्या आणि मग नंतर टफ क्वेश्चन कडे जा. टेक रेग्युलर मॉक टेस्ट टू इम्प्रूव्ह स्पीड. मॉक टेस्ट घ्या. मॉक टेस्ट मार्केटमध्ये बऱ्याचशा अवेलेबल आहे, त्यापैकी कोणता पण तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला वाटेल ती मॉक टेस्ट घ्या. लाईक टेक्स्टबुक आहे, अड्डा आहे, ऑलिव्ह बोर्ड आहे. यांचे सेपरेट जे MBA किंवा कॅट एंट्रन्ससाठी MBA एंट्रन्ससाठी वेगळे त्यांचे येतात ते वाले मॉक तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला अजून चांगल्या क्वालिटीचे पाहिजे तर मग अशा केसमध्ये IMS आहे, PT आहे, या लोकांचे सुद्धा तुम्ही मॉक जे ते घेऊ शकता. ठीक आहे. अजून एक ते हिटबुल्स आय म्हणून आहे, त्यांची पण मॉक टेस्ट चांगली आहे. अनालाइज युअर परफॉर्मन्स आफ्टर ईच मॉक टेस्ट. आणि मी म्हटलं ना प्रत्येक मॉक टेस्टच्या नंतर अनालिसिस प्रॉपर करा. जेवढं अनालिसिस तुम्ही करणार तेवढा फायदा जास्त होणार, इम्प्रूव्हमेंट जास्त बघायला मिळणार. ठीक आहे. या पद्धतीने मग रिकमेंडेड बुक्स कोणत्या कोणत्या टाईपचे बुक्स बनतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड साठी अरुण शर्मा यांचं पुस्तक. त्यानंतर वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लिवाइस यांचं पुस्तक आहे. त्यानंतर व्हर्बल अबिलिटीसाठी मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि DI साठीचं हे एक निशित सिन्हा नवीन बुक आहे, चांगल्या टाईपचं आहे. अभिजित गुहा यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. असे 4-5 बुक कॉमनली जे लोक घरी बसून अभ्यास करतायत मग काय केलं पाहिजे तर ह्या टाईपचे पुस्तकं तुम्ही प्रेफर करू शकता आणि त्या वेळेने तुम्ही जाऊ शकता. आपल्या पण सारथीचं पण मटेरियल आहे पण तुम्ही घरी बसून अभ्यास करताय, अशा केसमध्ये तुम्हाला सारथीच्या मटेरियलपेक्षा मग तुम्ही घरी बसून करताय तर या पुस्तकांपैकी एक कोणतं पण निवडू शकता. तुम्हाला वाटलं की नाही मला सर क्लास वगैरे जॉईन करायचं, मग त्या केसमध्ये जी बँकिंगची बॅच आहे त्यामध्ये पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. काही गोष्टी त्यामध्ये मात्र काय होतील बदलतील. ओके का? सो या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण सिलेबस आणि काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. लास्ट मुद्दा कन्क्लुजन. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला MBA करायचे, चांगल्या कॉलेजमधनं करायचे, स्टे कन्सिस्टंट. तुम्हाला किती पण प्रलोभन आले काही पण आलं तरी पण बाजूला चलित व्हायचं नाहीये. ठरलेलं आहे बस कॅटच करायचंय, तेच करायचंय. फोकस ऑन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड रेग्युलर प्रॅक्टिस. रेग्युलर प्रॅक्टिस करा. रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड स्टे मोटिवेटेड. गुड लक फॉर युअर कॅट एक्झाम. आणि पहिली आणि शेवटची गोष्ट, ज्यांनी फॉर्म अजून भरले नसतील 13 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे, तोपर्यंत पटकन फॉर्म भरून टाका, म्हणजेच उद्याचा दिवस. ठीक आहे. सो उद्याच्या दिवसामध्ये फॉर्म्स वगैरे भरले नसतील भरून टाका. कॅटच्या फॉर्मसाठी फोटो जे असतात त्या फोटो महत्त्वाचा एक मुद्दा. फोटो जो असतो त्याला मागे जे बॅकग्राऊंड असतं व्हाईट किंवा ब्लॅक असणं कंपल्सरी असतं, त्यामुळे त्या टाईपमध्ये फोटो तुम्ही काढा. नसतील तर आणि चष्मा वगैरे शक्यतो नका ठेवू. सो त्या टाईपमध्ये फोटो काढून मग ते अपलोड करायला लागतात तर तो फॉर्म ॲक्सेप्ट होतो. ठीक आहे. चलो उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.